ठीक. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता काय पॉईंट आहे, आता आपल्याला बघायचं की जो अंटार्क्टिका आहे, अंटार्क्टिकामध्ये आपल्याला थर कमी होताना दिसायला भेटलं, होल दिसायला भेटले होते. अंटार्क्टिकामध्ये सगळ्यात अगोदर ओझोनचा जो होल होता किंवा थर जे कमी दिसायला भेटलं ते कुठे दिसायला भेटलं, अंटार्क्टिकामध्ये. कधी दिसायला भेटलं, 1985 मध्ये. एवढी बात आपल्याला शुअर आहे. मग आता प्रश्न पडतात की यार त्या ठिकाणी सगळ्यात जास्त परिणाम त्या ठिकाणी दिसत होते पृथ्वीवरती. मग एवढा परिणाम तिथे का दिसायला भेटतात बरं का, किंवा का झालं होतं बरं का असा किस्सा, त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत. तर आपला पॉईंट काय आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. की जी अंटार्क्टिकामध्ये जो प्रॉब्लेम झाला होता, हा प्रॉब्लेम जो काही आहे, हा प्रॉब्लेम कसा झाला होता त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. नेमकं कोणते पॉईंट होते ते आपण घेणार आहोत. तर लक्षात घ्या. तर मेकॅनिझम बघू आपण. सो व्हॉट मेकॅनिझम ऑफ ओझोन डिप्लिशन इन अंटार्क्टिका. तर अंटार्क्टिकामध्ये ओझोनचं डिप्लिशन होण्यामागे कोणते मेकॅनिझम आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. मी एक एक मेकॅनिझम तुम्हाला सांगतो. तर मग तुम्ही पॉईंट लिहिले असतील, मेकॅनिझम ऑफ ओझोन डिप्लिशन ऑन द अंटार्क्टिका, राईट. तो आता पहिला पॉईंट आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे काय बरं का, पहिला पॉईंट ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स इनफ्लो. ठीक आहे. सो ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स जे की आहे त्यांच्या इनफ्लोमुळे आपल्याला काय होत आहे, काय दिसायला भेटते की जो अंटार्क्टिकामध्ये जे ओझोनचं डिप्लिशन होत आहे ते होताना दिसायला भेटते. सो काय बरं का, ओझोन डिप्लिशन सबस्टन्स आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. कोणकोणते, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, हॅलॉन्स आहेत, मिथाइल क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, राईट की नाही. हे 4 नावं मी तुमच्या समोर घेतली. ओके. हां. तर आता यांची जी काही आहे यांची एंट्री होत आहे अंटार्क्टिकामध्ये असणारा जो काही आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे तिथं. कशी एंट्री होते ते बघूया. बघा आता गंमत, एंट्री कशी होते ते सांगतो मी. आता काय होते बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की जो काही पोलर एरिया, आता अंटार्क्टिका कुठे आहे तुम्हाला दिसायला भेटेल. अंटार्क्टिका कुठे, पोलच्या साईडला आहे, पोलला, राईट का. अंटार्क्टिका इज लोकेटेड ॲट वॉट, पोल. तर पोलला अंटार्क्टिका लोकेटेड आहे. ओके. आता घडतं काय बरं का, तर आपल्याला दिसायला भेटत असतं की ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स जे की आहे ना ते वाहून येतात. कुठून वाहून येतात बरं का, हे कुठून वाहून येतात बरं का, तर जे काही समरमध्ये आपलं विंटर सीझन, तो विंटर सीझनमध्ये काय होत असतं, विंटर सीझनमध्ये जे काही पश्चिमेकडून वाहणारे वारे जे काही आहेत ते पश्चिमेकडून वाहणारे वारे खूप सारे काय घेऊन येतात, ते खूप सारे आपले ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स घेऊन येतात. पॉईंटला व्यवस्थित समजून घ्या. बघा काय म्हणतोय हां. तर ज्या वेळेस पोलरचा जो काही रिजन आहे आपला या ठिकाणी इथे कुठेतरी अंटार्क्टिका असणार आहे. लक्ष द्या. आता तर जो अंटार्क्टिका आहे त्या अंटार्क्टिकावरती काय होत आहे, अंटार्क्टिकावरती आपल्याला दिसायला भेटत आहेत की पश्चिमेकडून वारे जे की ते वाहत येतात. आणि पश्चिमेकडून वाहून पश्चिमेकडून जे वारे वाहून येत आहेत त्या पश्चिमेकडून वाहून येणारे वारे खूप सारे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स घेऊन येतात आणि त्यांचा परिणाम अंटार्क्टिकावरती दिसायला भेटत असतो. दिस इज दी फर्स्ट पॉईंट. तो पहिला पॉईंट मी तुम्हाला काय सांगितला की ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सची एंट्री अंटार्क्टिकामध्ये होताना दिसायला भेटते. तर ही एंट्री कशामुळे होत असते, पश्चिमेकडून वारे जे की ना वाहत येत असतात, राईट. तो पश्चिमेकडून वारे विंटर सीझनच्या स्टार्टिंगला पश्चिमेकडून वाहून येणारे वारे जे की आहे ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इन्फ्लो करतात आपल्या अंटार्क्टिकामध्ये. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड, पुढे जर बघायला गेलं तर काय, तो दुसरा पॉईंट आहे आपला पोलर व्हर्टेक्स. सो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो काय दुसरा मेकॅनिझम, पोलर व्हर्टेक्स. आता पोलर व्हर्टेक्सबद्दल काय बरं का, सगळ्यात इम्पॉर्टंट बात आहे. व्हर्टेक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जसं की भोवरी कशी असते ना तसं ही पृथ्वी आहे गड्या, राईट. ही पृथ्वी आहे. आता तुम्ही जर बघायला गेलात ना, आता बघा गंमत काय सांगतोय. पोलर व्हर्टेक्स हे एकदा अमेरिकेमध्ये पण घडलेले. हे पोलर व्हर्टेक्स काय लक्षात घ्या, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मी थोड्या वेळा तुम्हाला शिकवणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट तर घडतं काय बरं का माहिती आहे का, हा जो काही पोलकडचा एरिया आहे या पोलकडच्या एरियामध्ये काय घडत असतं, एक सर्कल तयार होऊन जातं, एक मोठं सर्कल. हा एरिया छोटा नाही बरं का, जसं की एखादा भोवरी कशी येते, एखाद्या सायक्लोन किंवा वादळ कसं येत असतं गावाकडे येणारं वादळ जे ना तेवढं नाही. हा एरिया खूप मोठा आहे. हा पुरा पोल म्हणतो मी, हा एवढा पोल. ठीक आहे. हा पुरा पोल म्हणतो मी. बघा ही पृथ्वी आहे, राईट. हे पृथ्वी आहे. या ठिकाणी जे की ना या ठिकाणी असं जे की ना असे वारे तुम्हाला वाटले असतं तुम्ही हे पण बघू शकता पोलर व्हर्टेक्स. तर लक्षात घ्या. तो या ठिकाणी असे पृथ्वी पोलचा जो काही पार्ट आहे ना त्या ठिकाणी मी तुम्हाला इकडून जर बघितलं ना तुम्हाला असा सर्कल दिसायला भेटेल आणि असे वारे जे ना याच्यामध्ये वाहत असतात. आणि काय घडतं माहिती का, या पोलर व्हर्टेक्सचा जो काही आतला पोर्शन असतो तो काय असतो बरं का, तो खूप कोल्ड असतो, तो काम असतो. तो काम इज व्हॉट,
आपण काम म्हणू, काम म्हणजे काय, शांत किंवा स्थिर असतो, राईट का. तो आतला जो काही हा जो काही पोलर व्हर्टेक्स बनतोय, हा पोलर व्हर्टेक्स एक सर्क्युलर पोर्शन असतो. तो पोलच्या ठिकाणी अंटार्क्टिकाचा जो रिजन आहे, त्या अंटार्क्टिकाच्या रिजनमध्ये एक सर्क्युलर व्हर्टेक्स तयार होत असतो. हा सर्क्युलर व्हर्टेक्स कशामुळे तयार होत असतो, तर लक्षात घ्या, जे पश्चिमेकडून वारे वाहून येतात, लक्षात घ्या. हा तो जो काही इथं म्हणतोय मी कुठे बरं का, हा जो काही आपला हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, ठीक आहे. तर साऊथ पोलवरती पश्चिमेकडचे जे की वारे वाहून येत असतात, त्यांचा स्पीड जबरदस्त असतो. किती जबरदस्त, 100 मीटर पर सेकंद. तर लक्षात घ्या, पश्चिमेकडून वाहून येणारे जे की वारे आहेत, त्यांचा वेग 100 मीटर पर सेकंद एवढा झाल्यानंतर काय होऊन जातो, असे व्हर्टेक्स तयार होऊन जातात. व्हर्टेक्स म्हणजे पोलवरती खूप मोठा सर्कल तयार होऊन जातो. आणि या सर्कलच्या आतमध्ये जर बघायला गेलं ना, खूप जास्त थंड वातावरण असतं. थंड वातावरण इतकं जबरदस्त असतं, किती थंड बरं का, टेम्परेचर पण दिसायला भेटणार खूप जबरदस्त आतमध्ये ना, खूप थंड वातावरण. आणि काय असतं, काम, राईट का, तो काम अँड द कूल असं वातावरण त्या ठिकाणी दिसायला भेटत असतं. आणि हा पोलर व्हर्टेक्स तयार होत असतो. आता पोलर व्हर्टेक्स तयार झाला तर नेमकं काय झालं बरं का, ओझनचं डिप्लेशन कसं होणार आहे, कसं होणार आहे, आता ऐका, ठीक आहे. तर जे पोलर व्हर्टेक्सची निर्मिती झाली, एवढी बात तर कन्फर्म झाली. वेस्टर्नकडून येणारे वारे जे काही आहेत, खूप जास्त स्पीडमध्ये येऊन जे काही आहेत, पोलर व्हर्टेक्स तयार करतायत नॉर्थकडे, ज्या ठिकाणी आपला अंटार्क्टिका आहे, ठीक आहे. ओके, आता आपण जाऊया पुढचा पॉईंट, दुसरं मेकॅनिझम. पोलर व्हर्टेक्स तयार झाला. तिसरी बात म्हणजे आपण एक म्हणू शकतो की पोलर व्हर्टेक्स तयार झाल्यामुळे आपल्या ओझोनचं डिप्लेशन होतं. कसं होतं पुढे कळेल. तिसरी बात काय बरं का, स्टॅटोस्फिअरमध्ये, सो क्लाउड फॉर्मेशन इन स्टॅटोस्फिअर. तिसरा पॉईंट काय सांगतोय, क्लाउड फॉर्मेशन इन स्ट्रॅटोस्फिअर. आपण क्रमाने चाललोय बरं का, असं समजू शकता तुम्ही, क्रमाने चाललो आपण. हां, तर आपण क्रमाने कसं चाललोय बरं का, की बाबा आपला जो की अंटार्क्टिका आहे, पश्चिमेकडून वारे जे की वाहत येत आहेत. ओके, पश्चिमेकडून वाहत येणारे वारे जे काही आहेत, ते सगळे ओझोन डिप्लेटिंग घेऊन येत आहेत. बरोबर. पुढे बघायला गेलो, जे काही जबरदस्त स्पीडमध्ये गोल गोल घुमत आहेत, त्यामुळे पोलर व्हर्टेक्स तयार झाला. तिसरी बात, तो क्लाउड फॉर्मेशन इन स्ट्रॅटोस्फिअर. हा, आता काय होईल बरं का, जो पोलर व्हर्टेक्स आहे, त्या पोलर व्हर्टेक्सच्या सेंटरमध्ये टेम्परेचर खूप कमी असतं. किती टेम्परेचर असतं, -90 डिग्री सेल्सिअस टू 105 डिग्री सेल्सिअस एवढं जबरदस्त थंड तापमान असतं, राईट. तो जो काही आपला पोलर व्हर्टेक्स आहे, त्या पोलर व्हर्टेक्सच्या आतल्या भागाचं टेम्परेचर जर बघायला गेला, त्याच्यावरती क्वेश्चन आहे, रे पोलर व्हर्टेक्सच्या आतमध्ये असणाऱ्याचं टेम्परेचर किती, -90 डिग्री सेल्सिअस टू -105 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान कमी होऊन जातं. त्यामुळे काय होतं, या पोलर याच्यामध्ये जो स्ट्रॅटोस्फिअर आहे, त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय तयार होऊन जातात, क्लाउड फॉर्मेशन होऊन जातात, ढगं तयार होऊन जातात. टेम्परेचर एवढं कमी आहे तर क्लाउड फॉर्मेशन होऊन जातात. आणि काय होऊन जातं माहिती आहे का, जे काही आपले ओझोन डिप्लेटिंग जे सबस्टन्स आहेत, त्या क्लाउडला जाऊन चिटकून जातात. आणि क्लाउडला जाऊन जेव्हा ते चिटकतात, तर तुम्हाला एक बात चांगल्या पद्धतीने माहिती आहे, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपला असतो ओझोन, या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये बनलेले ते ढगं, आणि त्या ढगांवरला चिटकलेले आहे ते ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. मग आता हे चिटकलेले ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स काय करून टाकतील, ओझोनचा थर कमी करून टाकतील. अशा पद्धतीची घटना दिसायला भेटणार. कसे कमी करून टाकतील, ही बात पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिॲक्शन मी समजून सांगितलेली आहे. सो आपण आता हा काय पॉईंट बघितला, आपण क्लाउड फॉर्मेशन इन द स्ट्रॅटोस्फिअर, हे जे काय हे एक मेकॅनिझम आलं. ओके, तर ही एक बात सांगितली तुम्हाला. तो काय झालं बरं का, आता सगळ्या ढगांना ओझोन डिप्लेटिंग जे काही सबस्टन्स आहेत, फ्लोरोकार्बन, राईट, फ्लोरोकार्बन सांगितला, मिथाइल क्लोरोफॉर्म सांगितला, कार्बन टेट्राक्लोराइड वगैरे, हेलॉन्स वगैरे सगळे चिटकून गेले. ओके, हे एक झालं. पुढची बात चौथी मेकॅनिझम सांगतो. चौथं मेकॅनिझम काय घडते बघा. तर जे की आपलं हे असते, काय म्हणतो आपण त्याला, जो काही आपला सप्टेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत, सप्टेंबर टू डिसेंबर, तो सप्टेंबरपासून डिसेंबरचा जो काही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिन्याचा जो काही टाईम आहे, तर याचा जो काही आपला पृथ्वीचा जो काही नॉर्थ पोल, आपला साऊथ पोल असतो, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. तर पृथ्वीचा जो काही साऊथ पोल आहे, ज्या ठिकाणी आपला अंटार्क्टिका आहे, तिथे काय होते बरं का, तर या महिन्यामध्ये सप्टेंबर ते डिसेंबर, लक्ष घ्या, आता तिकडचं वातावरण वेगळं, इकडचं वातावरण वेगळं, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर सप्टेंबर ते डिसेंबरच्या टायमिंगमध्ये काय घडत असतं बरं का, सूर्यप्रकाश यायला लागून जातो. सूर्यप्रकाशाची एंट्री होते. आता आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे काय, की अंटार्क्टिकामध्ये जे की ना 6 महिने वेगळं सीझन असतं, 6 महिने वेगळं सीझन असतं. अशा पद्धतीची कहाणी आपण याच्या अगोदर ऐकलेली, कानावरती आली आपली, राईट का. आता मी तुम्हाला काय बोलतोय, की सप्टेंबरचा आणि डिसेंबरचा जो काय हा टाईम पिरियड आहे ना, तेव्हा सूर्यकिरणं पृथ्वीवरती येतात, या रिजनमध्ये. तर पोलरचा भाग याच्यामध्ये पडतात. तेव्हा काय होतं बरं का,
ठीक आहे, तेव्हा काय होतं बरं का, तर तेव्हा काय असतं की सूर्यकिरणामधले जो की आपला युव्ही रेडिएशन जे काय आहे ती युव्ही रेडिएशन काय करत असतात बरं का, युव्ही रेडिएशन आपल्या क्लोरोफ्लोरोकार्बनसोबत रिॲक्शन करतात आणि रिॲक्शन करून झाल्यानंतर काय होत असतं, तो रिॲक्शन करून झाल्यानंतर आपल्याला दिसायला भेटतं क्लोरीन तयार होत असतं. क्लोरीन पुन्हा जे काय आहे, क्लोरीन जो काही ओझोनसोबत रिॲक्शन करणार डिप्लीट होईल. मी तुम्हाला सगळी कहाणी व्यवस्थित समजून सांगतो क्रमाक्रमाने. ठीक आहे, तो अशा पद्धतीने तिथे ही घटना घडत असते. मी पुन्हा कहाणी समजून सांगणार. तर क्लोरीन जेव्हा ओझोनसोबत रिॲक्शन करणार, क्लोरीनचा जो आपला ओझोनचा जर कमी कमी होऊन जाणार, ही बात मी तुम्हाला समजून सांगतो. तर लक्षात घ्या. आता काय काय कहाणी सांगितली. इंटरनॅशनल लेवलला ज्याप्रमाणे बरेचसे करार करण्यात आली, आपल्या भारताने या गोष्टीबद्दल काय केलं, राईट की नाही. तर भारताने आपल्या गोष्टीबद्दल काय केलं, तर आपण बघूया आता. ओझोन लेअर प्रोटेक्शन पुढचा पॉईंट काय आहे, ओझोन लेअर प्रोटेक्शन अँड इंडिया. ठीक, किंवा असं म्हटलं इन इंडिया म्हटलं तर बेटर होईल. ओझोन लेअर प्रोटेक्शन इन इंडिया. भारतामध्ये ओझोन लेअर प्रोटेक्शनबद्दल काय घटना घडली त्याच्याबद्दल सांगतो. ठीक आहे, आता ही घटना सांगण्याच्या अगोदरची ना एक पॉईंट माझ्याकडून मिस होतोय, मी तो एक रिव्हिजन करून देतो. काय बरं का, लक्षात द्या. जो आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे ना, लक्ष द्या सगळ्यांनी, कानटप करून आहे का. जो आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे ना, ज्याच्यामध्ये ओझोन असतो, त्या ओझोनमध्ये जे ना दिवसेंदिवस काय होते माहिती आहे का, दर वर्षाला 1%चं वॉटर वेपर जे की आहे ना ते इन्क्रीज होतं आहे. जो आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे ज्याच्यामध्ये ओझोन असतो, त्या जो काही ओझोन आहे तर त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये दर वर्षाला 1%चं वॉटर वेपर जे ना ते वॉटर वेपरचं इन्क्रीज होते. बरोबर. तर वॉटर वेपर जर त्या ठिकाणी जर काय इन्क्रीज झालं तर लक्षात ठेवायला पाहिजे काय, की या वॉटर वेपरचं इन्क्रीज झाल्यामुळे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ढगं पण बनतात आणि ढगं बनल्यावरती काय कहाणी घडते ही बात मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. मी पुन्हा सांगतो पॉईंट, काय सांगतो मी तुम्हाला, की बाबा जो आपला स्ट्रॅटोस्फिअर आहे त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वॉटर वेपर जो काय आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसायला भेटत असतं. दरवर्षी 1%चा वॉटर वेपर आपला स्ट्रॅटोस्फिअरमध्ये वाढत असतो आणि टेम्परेचर डिक्रीज झाल्यानंतर हा जो काही वॉटर वेपर आहे याचं ढगं बनून जातात आणि ढगं बनल्यानंतर काय कहाणी घडते ही कहाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हे जनरल आहे. ठीक, पुढे गेलो आता. सो ओझोन लेअर प्रोटेक्शन इन इंडिया याच्याबद्दल बघणार आहे. आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल लेवलला बरेचसे करार झाले होते. त्याच्यापैकी एक फेमस करार 1987चा, ज्याला आपण म्हणतो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. कोणता? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आपल्या इंडियावाल्यांनी काय केलं, जो हा प्रोटोकॉल होता, जो हा करार होता, या कराराला मान्यता दिली म्हणजे काय बरं का, या करारसारखं आपण वागायला लागलो. ठीक आहे, ते करार जे काही आहे ते करारसारखं आपण बी वागायला लागलो. त्या करारमध्ये काय सांगितलं होतं, त्या करारमध्ये सांगितलं होतं की क्लोरोकार्बन हॅलोन्सचं जेवढं काही उत्पादन वगैरे होत असेल किंवा जेवढं काही वापर वगैरे होत असतील, लोक जेवढे ते प्रोडक्ट बनवण्यामध्ये आपण एक क्लोरोकार्बनला यूज करत आहे, राईट का, ते बंदी करा. हे त्याचा करार होता. भारताने काय केलं, पहिली बात लक्षात घ्या. तो जो काही आपला कोणता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, तो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काही आहे या मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कराराला मान्यता दिली भारताने 1992मध्ये मान्यता दिली. ठीक आहे, पुढे जाऊ. आता काय झालं बरं का, तर या कराराला मान्यता दिल्यानंतर मॅटर काय झालं, जे काही आपले पर्यावरण मंत्री वगैरे होते त्या पर्यावरण मंत्रींनी काय केलं, ओझोन सेल म्हणून एक काहीतरी असेल जसे की संस्थासारखी त्या ओझोन सेलची स्थापना केली. त्या ओझोन सेलची काय करून टाकली, सो इस्टॅब्लिशन याची करून टाकली. मी तुम्हाला पॉईंट सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. ऐका काय झालं. 1992मध्ये भारताने जो काही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल होता त्याला मान्यता दिली. तशासारखं आपण वागायला झाल्यानंतर पर्यावरण मंत्री जे की होते त्या पर्यावरण मंत्रालयाने ओझोन सेल जी की आहे त्या ओझोन सेलची स्थापना करून टाकली. ठीक आहे, तो ओझोन सेलची स्थापना केली. मग आता ओझोन सेलची स्थापना केली म्हणजे काय बरं का, म्हणजे एक पर्टिक्युलर एक हक्क आहे आता गोष्टी म्हणजे कंपन्यावाल्यांना रोखण्याचा. ठीक, तो पर्यावरण मंत्रालयाने ओझोन सेलची स्थापना केली. एक चांगली बाब झाली. काय बाब झाली बरं का, आता बघू गमत. आता काय झाली बरं का, तो 1999मध्ये आपला भारत काय करतोय बघा. 1999मध्ये जे काही आहे काय केलं बरं का, आता आपण काय केलं 1999मध्ये CFC क्लोरोफ्लोरोकार्बन जो काही आहे त्या क्लोरोफ्लोरोकार्बनपासून जेवढे काही प्रोडक्ट बनत असतील, राईट का, किंवा यूज करत असतील. आता प्रोडक्ट किती बनत होते लक्षात घ्या. CFC पासून जे प्रोडक्ट बनवत होते, CFC पासून बरेचसे प्रोडक्ट बनतील ना, तर प्रोडक्ट बनवण्यासाठी जो CFCचा वापर होत होता तो किती बरं का, तो किती होत होता 2,2,5,8,8 किती झाले 22,588 टन.
प्रोडक्ट बनवण्यासाठी जे काही आहे एवढा टनचा वापर केला जात होता. ठीक. आणि एवढा टनचा वापर केला जात होता. आणि जर बघायला गेलात 6681 एवढा CFC यूज केला जात होता. तुम्ही म्हणाल कसा यूज केला जात होता? बऱ्याचशा गोष्टींमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन यूज करतो, ही बात तर तुम्हाला माहितीच आहे ना, राईट की नाही? सो डायरेक्टली यूज करणं किंवा एखाद्या प्रोडक्टमध्ये यूज करणं. त्या प्रोडक्टमध्ये आपण 22,588 टन एवढा वापर करत होतो आणि 6,000 म्हणजे तयार करण्यासाठी, तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी एवढ्या टनचा CFC यूज करत होतो आणि डायरेक्टली यूज करत होतो 6681 टन एवढा यूज करत होतो. ठीक आहे. ठीक. तर एवढा टन जो काही आहे, ॲक्च्युली एवढा टन आपण बंदी घातली किंवा आपण एक काम करू ना, याला आपण काय करून कमी करून टाकलं. मी पॉईंट रिपीट करतो, याला जागेवरती फिरवा. काय म्हणतोय बघा, मी काय म्हणतोय. 1999 CFCचे जे प्रोडक्ट, CFCपासून जे प्रोडक्ट तयार करत होते, CFCचा वापर प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा डायरेक्टली यूज तयार करण्यासाठी, राईट की नाही, तो 22,588 टन आणि 6,681 टन हे डायरेक्टली यूज आणि प्रोडक्ट तयार करण्यासाठी यूज, एवढा क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर काय केला गेला? कमी केला गेला 1999 एवढा टनचा वापर कमी झाला. तो 22,588 टनचा वापर कमी झाला. कशामध्ये? प्रोडक्ट तयार करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनचा. आणि 6,681 डायरेक्टली यूज करत असतील तेवढं जे काही आहे तेवढा टन कमी झाला. कधी? 1999. ठीक आहे. आणि कोणत्या करारानुसार बरं का? आपण अंमलात आणलेला आहे मॉन्ट्रियलचा करार. त्याच्यानुसार हे सगळं चाललेलं, त्याच्यानुसार आपण हे करतोय. 1999ची बात. पुढे 2002ला काय झालं बरं का? हॅलोन्स जे काही असतात, सांगा रे, हॅलोन्सचा वापर कुठे करतात? हॅलोन्स इज यूज वेअर? सांगा पटकन. हॅलोन्सचा वापर कुठे करतो रे? फायर एक्सटिंग्विशन. तर फायर एक्सटिंग्विशनमध्ये वापर केलेला जो काही हा हॅलोन्स आहे, हा आपला ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स आहे. बरोबर, हे तर माहिती तुम्हाला. तर आता 2002मध्ये जो काही हा हॅलोन्स आहे, या हॅलोन्सपासून पण बरेचसे प्रोडक्ट वगैरे हे करत असतील, याच्यावरती पण काय कंट्रोल करण्यात आला 2002मध्ये. 2002मध्ये हॅलोन्सचे जेवढे काही प्रोडक्ट वगैरे बनत असतील किंवा यूज वगैरे केला जात असेल, प्रोडक्ट बनवत असतील किंवा यूज केला जात असेल, याच्यावरती पण काय करण्यात आला? कंट्रोल करण्यात आला 2002मध्ये. तिसरी बात, 2003मध्ये काय झालं बघा. 2003मध्ये काय झालं? ठीक. 2003मध्ये हॅलोन्सपासून बनणारे जे काही प्रोडक्ट असतील, प्रोडक्ट बनवण्यामध्ये हॅलोन्सचा वापर करत असतील किंवा डायरेक्टली हॅलोन्सचा वापर करत असतील, बरोबर का? प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा डायरेक्टली यूज करत असतील, डायरेक्टली पूर्ण बंदी आणली. तर 2003मध्ये डायरेक्ट पूर्ण त्याच्यावरती बंदी आणली. कशावरती बंदी आणली बरं का? हॅलोन्सवरती. 2003मध्ये. 2002मध्ये काहीतरी कंट्रोल केला आपण, काहीतरी हदपर्यंत कंट्रोल केला हॅलोन्सचा वापर करण्याचा. ठीक. पण 2003ला डायरेक्ट पूर्ण आपण बंदी करून टाकली. 2005ची बात. 2005ची बात काय बरं का? जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो काही आहे, या क्लोरोफ्लोरोकार्बन तयार पण करावा लागतो ना. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो तयार करत होत्या, ते कंपनीवाल्यांना सांगितलं की तुमचं क्लोरोफ्लोरोकार्बन तयार करण्याचं कमी करा. तर क्लोरोफ्लोरोकार्बनच्या निर्मितीवरती 50% आपण बंदी घातली. ठीक आहे. तो कधी बोललो मी? 2005मध्ये. अगोदर आपण प्रोडक्ट तयार करत होतो आणि क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर करत होतो. आता तयार करायची बात. तर क्लोरोफ्लोरोकार्बन तयार करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, त्यांना 50% काय म्हणलो आपण? 50% तुम्ही तयार करा बाबा, जास्त तयार करू नका, परिणाम होत आहे. 2005ला ही घटना झाली. पुढे गेलो. आता पुढे काय झालं बरं का? 2010ची बात करतो. 1 जानेवारी 2010. तो 1 जानेवारी 2010. आता काय झालं बरं का? CFCचा वापर जो काही आहे तो पूर्ण बंद करण्यात आला. डायरेक्ट CFCचा वापर पूर्ण बंद करण्यात आला. आतापर्यंत 2010पर्यंत CFCचा वापर चालू होता, कुठे ना कुठेतरी चालू होता, पूर्ण बंद नाही केला. काही टनपर्यंत आपण सुरुवातीला आठवत असेल तुम्हाला, 1999मध्ये आपण काही जे काही आहे टनमध्ये आपण रोकावाट केली. नंतर हॅलोन्सवरती आपण बघितलं. नंतर आपण जे काही आहे 2005मध्ये CFC जी काही तयार होत असते त्याच्यावरती 50% रुकावट घातली आणि वापरावरती 50% रुकावट घातली. बरोबर. पण 1 जानेवारी 2010 आपण पूर्णपणे CFCचा जो काही CFCचा वापर जो प्रोडक्टमध्ये होत होता त्याला पूर्ण थांबवून टाकला. एक्सेप्ट काही गोष्टी एक्सेप्ट होत्या. काय बरं का? तर जे काही दमा वगैरे असतो का, दमासाठी आपण काहीतरी यूज करतो, ते काय असतं? ते इनहेलर असतं ना काहीतरी. तर इनहेलर जे काही असतं त्या इनहेलरमध्ये CFC असतो. लक्षात घ्या रे. इनहेलरमध्ये CFCचा वापर करत असतात. तर जेवढे काही दमा किंवा इतर फुफ्फुसाचे जेवढे काही जुने रोग असतील ना, त्या रोगांसाठी जे इनहेलर असतात ना त्यांचा वापर करतात. तेवढे प्रोडक्ट सोडून बाकीच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये CFCचा वापर करायचं बंद करून टाकलं. 1 जानेवारी 2010ची बात, भारत सरकार. आलं लक्षामध्ये रे?
इथपर्यंतची बात होती भारताबद्दल. तर भारताबद्दलची कहाणी तुमच्या लक्षामध्ये आली का? 1992 मध्ये भारताने मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो काही आहे त्याला मान्यता दिली. त्या मान्यतेच्या याच्यानुसार ओझोन सीलची आपण स्थापना करून टाकली. 1999 मध्ये जे काही आहे 22,588 टन प्रोडक्ट बनले जात होते. 22,588 टन पासून प्रोडक्ट बनले जात होते. म्हणजे बनवणं रुकलं. 6,681 टन जे काही आहे त्यांचा वापर होत होता. ते बी जे काही आहे तेवढं रुकावट झाली. तो 1999 मध्ये रुकावट एवढ्या टनची आपण रुकावट केली CFCची. ठीक. 2002 मध्ये हॅलोनचा जे काही वापर होता तो काही आजपर्यंत कंट्रोलमध्ये आणला. 2003 मध्ये पूर्ण बंदी घालून दिली हॅलोनच्या वापरावरती. 2005 मध्ये CFCची जी काही निर्मिती होत होती त्याच्यावरती 50% बंदी घातली. म्हणजे 50% बंद आणि 50% वापरामध्ये बंदी घातली. आणि 1 जानेवारी 2010 मध्ये आपण काय करून टाकलं तर जो CFC जो काय आहे त्या CFCचा जे CFC पासून जेवढे काही प्रोडक्ट बनत असतील सगळे प्रोडक्ट जे काही आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आली. फक्त एक्सेप्शन कशामध्ये होतं, जे की दमा किंवा इतर जो लंग्सचे जेवढे काही डिसीज असतील त्याला इनहेलर वगैरे यूज असतात त्या इनहेलरमध्ये CFCचा वापर करतात. त्या ठिकाणी सुटका केली गेली. मला इथपर्यंत कळालं का रे? नेक्स्ट पुढे जर बघायला गेलो तर पुढचं तर काय असतं, पुढचा पॉईंट जर बघायला गेला तर काय, जो काही अल्ट्राव्हायोलेट रे आहे UV रे, त्या UV रेमुळे काय काय होतं बरं का, मी 3 पॉईंटमध्ये सांगून मोकळा होतो. एक तर आहे ह्युमन हेल्थ. पहिला पॉईंट आपण बघूया ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतो गड्या? ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतो मी तुम्हाला सांगितले. काय बरं का? स्किन कॅन्सर. सो ह्युमन हेल्थवरती काय होणार? स्किन कॅन्सर होणार आहे. बरोबर राईट. तुम्ही ह्युमन हेल्थ म्हणू शकता किंवा ॲनिमल वगैरे पण बघायला गेला तर सेम दिसायला भेटेल. स्किन कॅन्सर. नंतर जो काही आपला डोळ्यामधला जो काही हे असतो कॅटॅरॅक्ट, डोळ्यामध्ये कॅटॅरॅक्ट असतो. ठीक आहे. तो कॅटॅरॅक्ट किंवा ज्याला मराठीमध्ये मोतीबिंदू म्हणतात. तो डोळ्यामध्ये असणारा मोतीबिंदू जो काही आहे तो मोतीबिंदू जो काही आहे तो काय होत असतो? खराब होऊन जातो. ठीक आहे. तो डोळ्यामधला मोतीबिंदू जो काही आहे तो खराब होणार. ठीक. पुढे जर बघायला गेला तर काय, तर आपली जी काही ही आहे कशाची क्षमता याची आपली जी काही प्रतिकार रोग क्षमता जी काही आहे, प्रतिकार रोग क्षमता त्याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला दुपारी. तर प्रतिकार रोग क्षमता जी काही आहे आपली ती काय होऊन जात असते? ती कमी होऊन जात असते. राईट का? तर प्रतिकार रोग क्षमता कमी होऊन जाणार. डोळ्यातला जो काही पॉईंट आहे तो मोतीबिंदू तो खराब होणार. आणि जे काही स्किन डिसीज जे काही आहे ते आपल्याला स्किन डिसीज होताना दिसायला भेटतील, स्किन कॅन्सर वगैरे होताना दिसायला भेटतील ड्यू टू दी UV रे. तर ह्युमन हेल्थवरती होणारे परिणाम सांगितले. मी पुढे जात असतो प्लांटवरती काय परिणाम होतात ना मी ते तुम्हाला सांगतो. तर प्लांटवरती होणारे परिणामबद्दल बोलूया. बघा का माता. सो प्लांट्स अँड ॲग्रिकल्चर. प्लांट्स आणि ॲग्रिकल्चरवरती UV रेचा परिणाम काय होतो प्लांट्स आणि ॲनिमलवरती. ठीक आहे. तर बघा बरं का, तर जे काही UV रे आहे त्या UV रेमुळे प्लांट्स म्हणा किंवा ॲग्रिकल्चर यांच्यापासून जी प्रोडक्टिव्हिटी आपल्याला भेटत होती ती प्रोडक्टिव्हिटी काय होऊन जाते? UV रेमुळे डिक्रीज होऊन जाते. तर UV रेमुळे जे काही आपले प्लांट्स किंवा जे काही शेतामध्ये लावलेले जे काही पिकं असतील त्यांची प्रोडक्टिव्हिटी जी काही आहे ती आपल्याला काय दिसायला भेटणार आहे? कमी दिसायला भेटणार आहे. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट उचलला आपण, तो असतो आपला तिसरा पॉईंट ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय असतं बरं का, तुम्हाला सांगितलं होतं दुपारी मी की जे UV रे आहेत ते UV रे ॲक्वॅटिक लाईफवरती कसं हे करत असतात, जे छोटे जे काही हे असतात याच्यामध्ये राहणारे पाणीमध्ये ते जे काही आहेत त्यांचा सेम आहे इथं बघा. आणि त्यांचा एक्झोस्केल्टन तयार होत नाही. आणि त्यांचा एक्झोस्केल्टन तयार झाला नाही तर बात काय घडते चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे. जी काही फूड चेन आहे ती बिघडताना दिसायला भेटत असते. अन्न साखळीमध्ये बिघाड होताना दिसायला भेटणार. एवढी बात तर पक्की झाली. ओके. हे झालं. नंतर जर बघायला गेला तर UV रेमुळे जे की समुद्रामध्ये ऑक्सिजनचं जे काही हे आहे, ऑक्सिजनचं जे कंटेन असतं ते कमी होऊन जात असतं. तर लक्षात घ्या, UV रेमुळे ऑक्सिजनचं जे काही कंटेन आहे ते पाण्यामध्ये कमी होऊन जात असतं. त्याच्यामुळे बरेचसे ॲक्वॅटिक लाईफ त्यांच्यावरती परिणाम होताना दिसायला भेटेल. जे काही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही जीवजंतू असतील त्यांचं स्केलेटन वगैरे तयार होत नाही, त्यामुळे ते मरतील. फूड चेन खराब होताना दिसायला भेटेल आणि ऑक्सिजनची कमतरता दिसायला भेटणार ड्यू टू दी UV रे. बोला हे कळाले का? तिघं पॉईंट क्लिअर झाले? हो. राईट. आता आपला पुढचा पॉईंट उठतो. पुढचा पॉईंट असतो आपला आता ग्रीन हाऊस इफेक्ट. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आता. तो सगळ्यांनी ग्रीन हाऊस इफेक्टवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं. ग्रीन हाऊस इफेक्टवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, विचारू द्या. बघा, तो ग्रीन हाऊस इफेक्टला मराठीमध्ये हरितगृह परिणाम म्हणतात. हरितगृह परिणाम. या हरितगृह परिणाम नेमका काय आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय बरं का? तर याचं नाव का पडले पहिले आपण त्याच्याबद्दल बात बघून घेऊया. ठीक आहे. मला काय वाटतंय आपण ठीक आहे. हां. तर आता बघा, तर काय होतं बरं का, एक बात बघू. एक कार आहे. ही कार आपण लावलेली आहे उन्हात. कुठे लावली आपण ही कार? उन्हात. कार आपण उन्हात लावलेली आहे. एकदम बरोबर. इथं आहे आपला वरती सूर्य, म्हणजे उन्हात लावलेली म्हणतोय म्हणजे वरती सूर्य आहे. ठीक. सूर्याची किरणं येत आहेत.
काचातून जात आहेत, आतमध्ये शिरतायत, कारमध्ये शिरतायत, कारमध्ये शिरले सूर्याचे किरण. ठीक. आता काय होणार बरं का, टक्कर खाऊन झाल्यानंतर काही किरणं जे की आहेत गाडीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातील, राईट. काही रिफ्लेक्ट होतील, ॲब्झॉर्ब झालेले इमिट होतील, राईट की नाही. ज्याप्रमाणे तुम्ही रिमोट सेन्सिंगमध्ये रिफ्लेक्टेड आणि इमिटचा वापर केला ना, सेम कहाणी म्हणतो मी. तर गाडीमध्ये काही रिफ्लेक्ट होतील किरणं आणि काही जे काही आहेत जे शोषले गेलेले ॲब्झॉर्ब झालेले ते इमिट होतील, हे काचाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील. ओके. आता जी की ही काच आहे, ही काच सगळेचे सगळे काही रिफ्लेक्ट करणार नाही. जे इमिटेड किंवा जे रिफ्लेक्टेड होते सगळेचे सगळे बाहेर काढणार नाही. काय होईल बरं का, काचाला टक्कर खाऊन बाकीचे खाली बसतील, खाली बसतील. मग काय होईल बरं का, काचाला टक्कर खाऊन जर का खाली बसले तर काय होईल माहिती आहे का, ती पुन्हा आतमधली कार जी ना खूप जास्त गरम होऊन जाईल, आतमधली कार अजून जास्त गरम होऊन जाईल, राईट. तर तुम्हाला दिसायला भेटेल जेव्हा तुम्ही उन्हामध्ये गाडी लावल्यानंतर पुन्हा जर का आलेत कारमध्ये बसला गेलेत ना, तर तुम्हाला दिसायला भेटेल की कार खूप जास्त गरम झाली. ती का गरम झाली, कारण की सूर्याची किरणे सरळ सरळ आतमध्ये शिरले आणि जे टक्कर खाऊन आज बाहेर जायचे होते ना, पूर्ण जायचे होते ना, ॲक्च्युली पूर्ण जर गेले असते तर बरं राहिलं असतं. पण पूर्ण न जाता कारमध्ये सगळेचे सगळेचे ना, म्हणजे मॅक्झिमम कारमध्येच अटकून गेले टक्कर खाऊन मधल्यामध्ये. त्यामुळे कारचं टेम्परेचर जबरदस्त वाढून गेलं. त्याला म्हणतो आपण ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याला म्हणतो आपण ग्रीन हाऊस इफेक्ट. मग आता झालं काय बरं का, ग्लोबल वॉर्मिंग झाली. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आता पृथ्वीच्या बाबतीमध्ये जेव्हा बोलणार तेव्हा मी ग्लोबल वॉर्मिंग म्हणणार. आपण रिलेट करू शकतो कारसोबत. ठीक आहे. तर कार जबरदस्त गरम झाली, कार जबरदस्त गरम झाली. ही कहाणी झाली कारबद्दल. पण काय असतं, लोक जे काही आहेत ना, काही पिकं जे काही असतात, पिकांच्या वाढीसाठी तापमानाची जरूरत असते. पिकांच्या वाढीसाठी तापमानाची जरूरत असते. हा तापमान मिळवायचा कसा, त्यासाठी लोक काय करतात, मी ती कहाणी सांगतो आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल काय. बघा आता, तर जमिनीवरती बांधलेल्या अशा पद्धतीचे जे काही आहेत, अशा पण तुम्ही बघितलं असणार बरोबर का. अशा पद्धतीने हे बरं केलेलं असताना खाली जे ना असे पिकं लावलेले असतात, खाली पिकं लावले असतात. घडतं काय बरं का, सूर्याची किरणं या कागदाच्या आतमध्ये कागदाच्या आतून जातात, पिकांना भेटतात. ठीक आहे. तो घडतं काय बरं का, इथून जे काही आहे बरेचसे इमिट होतात आणि इमिट होऊन जे काही आहे बाहेर न जाता आतल्या आतमध्ये जे काही आहे ते किरणं जे काही आहेत आतल्या आतमध्ये टक्कर करून आतल्या आतमध्ये पुन्हा रिफ्लेक्ट होतात, आतल्या आत रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे ही झोपडी जी की बांधलेली असते, तुम्ही बघितलं असणार रस्त्याच्या कडेला असे जे काही असे बरेचसे दिसायला भेटतात, तर आतमध्ये टेम्परेचर वाढून जातं. मग काही पिकांना टेम्परेचरची जरूरत असते. तो काही पिकांना टेम्परेचरची जरूरत दिसायला भेटते. त्यामुळे काय घडत असतं, तो काही पिकांना टेम्परेचरची जी काय आहे त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊन जाते, राईट का. तो ग्रीन हाऊस, त्याला काय म्हटलं गेलं, ग्रीन हाऊस. तो त्याला ग्रीन हाऊस म्हणजे ज्याप्रमाणे तिथं जी घटना घडते त्याप्रमाणे आपल्या ग्लोबली पण त्या घटना घडत असतात. आता ग्लोबली काय घडणार ती आपण बात बघूया. तर त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट का म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असताना आतमध्ये पिकं लावलेली असतात, त्या पिकांसाठी टेम्परेचर सफिशियंट आणण्यासाठी आपण काय करत असतो, अशी क्रिया करत असतो. तर टेम्परेचर आतल्या आतमध्ये रिफ्लेक्ट होऊन आतल्या आतमध्ये टेम्परेचर वाढून जात असतं. तो ग्रीन हाऊस इफेक्ट त्याला म्हणतो. एवढी बात आपल्याला कळाली. आपण जर का समजा पुढे गेलो, आता बघा